नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र पाटील. इम्प्रूव्ह युअर कॅल्क्युलेशन स्पीड विथ 50+ मॅथ्स ट्रिक्स पार्ट 1 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर मग बघूया पहिली ट्रिक. -2 + 5 याचा आन्सर मित्रांनो प्लस येईल का मायनस येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अडचण येत असते मित्रांनो. याचा मित्रांनो आपण सिंपल रूल बनवून घेऊ. जेव्हा दोन संख्यांची साइन वेगवेगळी असते तेव्हा काय होते मित्रांनो, नेहमी वजाबाकी होती. म्हणजेच काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, इथे 2 ची साइन काय आहे मायनस आणि इथे 5 ची साइन काय प्लस आहे. साइन काय आहे मित्रांनो वेगवेगळी, म्हणजेच काय होईल वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे 5तून 2 गेले, किती उरतील मित्रांनो 3. आता साइन कुठली द्यायची मित्रांनो, या दोघांमध्ये मोठी संख्या काय आहे 5. 5 ची साइन काय प्लस आहे. प्लस असले तर देण्याची गरज नसते, म्हणून याचं आन्सर आलं 3. दुसरं एक्झाम्पल मित्रांनो, इथे पण काय मित्रांनो साइन वेगवेगळी आहे. साइन वेगवेगळी असल्यामुळे मित्रांनो काय होईल वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7तून 3 गेले, उरले मित्रांनो 4. आता मित्रांनो 7 आणि 3 मध्ये कुठली संख्या मोठी आहे तर 7. 7 ची साइन काय आहे मायनस, म्हणून काय येईल याचे आन्सर -4. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, इथे 8 ची साइन दिलेली नसले तर काय असते प्लस. इथे प्लस आहे मायनस आहे. साइन वेगवेगळी म्हणजेच काय होईल वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. 8तून 9 गेले, काय उरतील मित्रांनो 1. आता 8 आणि 9 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 9. 9ची साइन काय आहे मायनस, म्हणून याचा आन्सर येईल -1. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, इथे 12 ची साइन काय आहे मायनस आणि 25 ची साइन प्लस. साइन वेगवेगळी म्हणजेच काय होईल वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 25 मधून 12 गेले, उरले मित्रांनो 13. आता 12 आणि 25 मध्ये मोठं कोण आहे 25. 25 ची साइन काय प्लस, म्हणून याचा आन्सर येईल +13. प्लस देण्याची गरज नसते. पुढचं एक्झाम्पल 7 - 14. इथे काही नसलं तर काय असतो प्लस. एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होईल वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 14तून 7 गेले 7. आणि 7 आणि 14 मध्ये मोठी संख्या काय आहे 14. 14ची साइन काय 7, म्हणून याचा आन्सर येईल -7. सिंपल. ट्रिक नंबर 2. जेव्हा दोन संख्यांचा साइन सेम असेल तेव्हा नेहमी काय होते मित्रांनो बेरीज ॲडिशन होते आणि साइन हे मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजेच काय मित्रांनो, इथे बघा 7 ची साइन काय मायनस आणि 14ची साइन मायनस, मग नेहमी काय होईल बेरीज. 14 आणि 7 किती होतील 21. आता 7 आणि 14 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 14, म्हणून याचं साइन काय येईल मायनस. दुसरं एक्झाम्पल -8 आणि -12. इथे दोघांची साइन काय मित्रांनो मायनस. दोघी साइन सेम असल्यामुळे काय होईल बेरीज, म्हणून 8 आणि 12 किती होतील 20. आता 8 आणि 12 मध्ये मोठी संख्या कोणती आहे 12. 12ची साइन काय मायनस आहे, म्हणून काय येईल -20. 14 + 12. आता इथे मित्रांनो बघा, इथे 14ची साइन काय प्लस. प्लस आणि प्लस दोघे साइन सेम असल्यामुळे बेरीज झाली मित्रांनो. साइन सेम असेल तर काय होईल मित्रांनो बेरीज, आणि साइन वेगवेगळे असेल तर नेहमी काय होईल वजाबाकी. आता 14 आणि 12 यांची साइन सेम आहे, मग 14 आणि 12 किती होतील 26. बरोबर. मोठी संख्या काय 14. 14 साइन प्लस आहे, प्लस देण्याची गरज नसते. पुढचं एक्झाम्पल -28 - 2 किती होतील -30. इथे मित्रांनो 28 ची साइन मायनस आहे आणि 2 ची साइन मायनस आहे. दोघी संख्यांची साइन सेम आहे, म्हणून काय होईल ॲडिशन. 28 आणि 2 किती होतील 30. मोठी संख्या काय 28. 28 ची साइन मायनस आहे, म्हणून काय येईल -30. बघूया तिसरी ट्रिक. मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला सिंपल वाटत असतील. आता मित्रांनो इथे -2 गुणिला -3. गुणाकारामध्ये मित्रांनो 2 मायनस असेल तर काय होते मित्रांनो लक्षात घ्या. गुणाकारामध्ये जर 2 मायनस असतील तर काय होते मित्रांनो प्लस. बरोबर. 2 मायनस असतील तर गुणाकारामध्ये प्लस होतो आणि 1 मायनस असेल तर काय होते फक्त मायनसच. पहिलं एक्झाम्पल मित्रांनो -2 × -3. आता मित्रांनो इथे 2 मायनस आहे तर काय होईल प्लस येईल. प्लस असला तर देण्याची गरज नसते. 2 गुणिला 3 किती होतील मित्रांनो 6, म्हणून याचा आन्सर येईल +6. आता मित्रांनो इथे -5 × 4. इथे काय मित्रांनो एकच मायनस आहे तर काय होईल मायनस. 5 गुणिला 4 किती होतील 20, म्हणून याचा आन्सर येईल मित्रांनो -20. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो -3 × -7. इथे काय मित्रांनो 2 मायनस आहे. गुणाकारामध्ये 2 मायनस असल्यामुळे काय होते प्लस, मग याचा आन्सर होईल 7 × 21 +21. प्लस देण्याची गरज नसते. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो -5 गुणिला -6
गुणिला -7. मित्रांनो गुणाकारामध्ये 2 मायनस असेल तर मित्रांनो काय होते प्लस. आता हे प्लस झाले आणि हा एक मायनस म्हणजेच काय येईल मायनस, बरोबर. आणि काय करायचं या तिघांचा गुणाकार. 6 पंचे 30, 30 गुणिला 7 210, म्हणून याचा आन्सर आला मित्रांनो -210. सिंपल. बघूया पुढची ट्रिक. ट्रिक नंबर 4, कुठल्याही 2 अंकी संख्येचा गुणाकार करण्याची सिंपल मेथड. या मेथडमध्ये मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, पहिले शेवटच्या 2 संख्येचा गुणाकार, नंतर दुसऱ्या स्टेपला तिरकस गुणाकार आणि शेवटच्या स्टेपला पहिल्या 2 संख्येचा गुणाकार करावा लागेल. तो कसा मित्रांनो, पहिल्यांदा 3 गुणिला 8 यांचा गुणाकार करावा लागेल. 8 त्रिक 24, हातच्याला किती येतील मित्रांनो 2. नंतर काय करावं लागेल पुढच्या स्टेपला मित्रांनो तिरकस गुणाकार, म्हणजेच 8 पंचे 40 आणि 3 दुने 6, या दोघांची बेरीज किती होईल मित्रांनो, ती होईल 46. 46 मध्ये हे 2 टाकल्यावर किती होतील मित्रांनो 48. मग मी हातच्याला घेणार, इथे लिहिणार 8, हातच्याला घेणार 4. नंतर पुढच्या स्टेपला काय करायचे आहे आपल्याला, पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार किती होईल 5 दुने 10, 10 मध्ये 4 टाकल्यानंतर किती होतील 14, 14 से 84 याचं आन्सर येईल. दुसरं एक्झाम्पल मित्रांनो, काय करावं लागेल, पहिले शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार, 9 सक 54, हातच्याला 5. नंतर पुढच्या स्टेपला तिरकस गुणाकार, 7 सकम 42 आणि 9 चौक 36, या दोघांची बेरीज करावं लागेल मित्रांनो. ती येईल मित्रांनो 8 78. 78 मध्ये मित्रांनो हे 5 ॲड करावे लागतील. 78 आणि 5 होतील 83. 83 लिहिणार मी ते 3, हातच्याला 8. नंतर पुढच्या स्टेपला या पहिल्या 2 संख्येचा गुणाकार, 7 चौक 28, 28 आणि 8 होतील मित्रांनो 36, याचा आन्सर येईल मित्रांनो 36 34. पुढचा प्रश्न मित्रांनो, काय करावं लागेल, पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार, 7 चौक 28, हातच्याला 2. नंतर तिरकस गुणाकार, 9 चौक 36 आणि 7 सकम 42. 36 आणि 42 किती होतील मित्रांनो, हे सुद्धा होतील मित्रांनो 78. आणि 78 मध्ये 2 टाकल्यानंतर किती होतील मित्रांनो 80. 80ची इथे लिहिणार मी 0, हातच्याला 8. नंतर पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार, 9 सक 54, 54 आणि 8 किती होतील 62 08. ट्रिक जर आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ही ट्रिक मित्रांनो केव्हा अप्लाय होते मित्रांनो, जेव्हा पुढचा अंक सेम असेल आणि शेवटच्या 2 संख्यांची बेरीज ही 10 होत असेल. जसे एक्झाम्पलमध्ये पण पुढचा अंक सेम आहे आणि बेरीज ही 10 होत असेल तर ही ट्रिक यूज करायची मित्रांनो. ट्रिक एकदम सिंपल आहे मित्रांनो. काय करणार, पहिल्या स्टेपला या दोघांचा गुणाकार करायचा. काय होईल 4 गुणिला 6 किती होतील 24, 4 गुणिला 6 24, इथे 24 लिहिलं. आता पुढे मित्रांनो पुढच्या स्टेपला काय करायचं, 8 नंतर काय येतो मित्रांनो 9, 8 नंतर काय येतो 9. मग काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार, 9 गुणिला 8 किती होतील 72. सिंपल, याचा आन्सर येईल मित्रांनो 72 24. सिंपल. काय करायचं आहे मित्रांनो, शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि तो इथे लिहायचा. नंतर दिलेल्या संख्येमध्ये 1 मिळवायचा आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, काय करणार, इथे या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिला 8 किती होतील 16, इथे लिहिले 16. आता 4 नंतर काय येतो मित्रांनो 5, 4 आणि 5 यांचा गुणाकार किती होईल 20, तो इथे लिहिणार. याचा आन्सर येईल 20 16. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, इथे पण 9 आहे, इथे पण 9 आहे, बेरीज काय होते दोघांची 10, म्हणजेच ही ट्रिक यूज करता येईल. काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार, 7 त्रिक 21. नंतर 9 नंतर काय येतो मित्रांनो 10, 10 गुणिला 9 किती होतील 90, याचा आन्सर असेल 90 21. ट्रिक जर आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.